नंदुरबार में जल संकट को देखते हुए प्रशासन ने बड़ा फैसला लिया है। नंदुरबार में 10 मई से अब हर 2 दिन में पानी की सप्लाई की जाएगी, क्योंकि विरचक डैम में जल स्तर लगातार कम हो रहा है। महापौर रत्ना रघुवंशी ने जानकारी देते हुए बताया कि बढ़ती गर्मी और 44 डिग्री तक पहुंचे तापमान के कारण पानी की खपत और वाष्पीकरण दोनों बढ़ गए हैं। ऐसे में उपलब्ध पानी का सही उपयोग सुनिश्चित करने के लिए यह निर्णय लिया गया है। पाणी पुरवठा हे धरणांमधून सोडवण्यात येत आहे, म्हणून तो पिवळसर पाणी येतं। काही काही तक्रारी तर त्याच्यावरती उपाययोजना पण सुरू आहेत आणि आम्ही 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे, कारण की उन्हाळ्याचा पाहता धरणात पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे कमी कमी होत चालला आहे, जेणेकरून आपल्याला जूनपर्यंत पाऊस काही पडत नाही। जूनच्या एंडपर्यंत आपल्या नंदुरबारात पाहिजे तेवढा पाऊस येत नाही। जुलै ऑगस्टमध्येच पावसाचं प्रमाण हे थोडंफार प्रमाणात सुरू होतं। त्या अनुषंगाने भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून हे जून जुलै, आता मे तर सुरूच आहे, जून जुलैपर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। तरी माझ्या म्हणजे सगळ्याच नंदुरबारकर वासियांना विनंती आहे की पाण्याचा अपव्यय टाळावा। म्हणजे काही काहींच्या टाक्या वाहतात, त्या टाक्या वाहणं बंद करून द्यायच्या। अंगणात पाणी सुरू राहतं, पाणी अंगणात शिंपडणं, पाईपमधून पाणी असंच वाया टाकणं, तर जेणेकरून त्याला थोडासा ब्रेक दिला पाहिजे। नंदुरबार से जावेद शेख की खबर नागपुर समय के लिए।